सकाळची वेळ होती. सध्या शहराबरोबरच ग्रामीण भागातील लोकही मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात. त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात असणाऱ्या वडगाव गावातील लोकही मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. कुणी रमतगमत तर कुणी झपाझप पावलं टाकत, तर म्हातारे लोक आपला तोल सांभाळत चालले होते. अचानक काही लोकांना रस्त्याच्या कडेला एक मनुष्य पडलेला दिसला. सुरुवातीला वाटले की कुणीतरी दारू पिऊन पडला असेल. सकाळी सकाळी हे दृश्य दिसल्याने काही लोक असतात असे म्हणत त्या मनुष्याजवळ गेले असता तो इसम दारू पिऊन नव्हे तर त्याला कोणत्या तरी गाडीने ठोकर देऊन पडल्याचे दिसून येत होते, कारण त्याच्या चेहऱ्यावर गंभीर इजा दिसत होत्या. वाहनाने ठोकर दिल्याने बहुतेक तो इसम चेहऱ्यावर पडल्याने अशा इजा झाल्या असाव्यात असा अंदाज लोक बांधू लागले. त्याची कोणतीच हालचाल दिसत नव्हती, त्यामुळे तो मयत झाल्याचे लोकांना समजून आले. त्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिल्यावर मात्र हा दुसरा तिसरा कुणी नसून गावातील शिवाजी बंडा शिंदे वय 47 हा असल्याचे समजल्यावर पोलीस पाटलांना या संदर्भात माहिती देण्यात आली. एव्हाना ही बातमी गावात समजल्याने गावचे लोक त्या ठिकाणी जमू लागले. दरम्यान पोलीस पाटलांनी घटनास्थळी येऊन खात्री केल्यावर त्यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात याबाबत कल्पना दिली. माध्या वडगाव दरम्यान काशीनाका येथे गावातीलच शिवाजी शिंदे याचा अपघात झाला असून त्याचा मृत्यू झाला आहे. सकाळी मुरगुड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रवाना करण्यात आला. दरम्यान गुरुवारी रात्री मंदिर परिसरातून शिवाजी याला त्याचा चुलत भाऊ चंद्रकांत हा घेऊन गेल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली. पोलिसांनी त्या आधारे चंद्रकांत याचा शोध घेतला. त्याच्याकडे चौकशी केली असता तो काही बोलत नव्हता. त्याला पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला तरी पण तो काही उत्तर देत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या बायकोला ताब्यात घेतले. त्याच्या बायकोकडे चौकशी केली तेव्हा ती हडबडली. थोडा वेळ ती गप्प बसली आणि नंतर तिने पोलिसांना एक धक्कादायक माहिती दिली. ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. बायकोने आपल्या नवऱ्याचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील वडगाव गावचे रहिवासी असलेले शिवाजी बंडा शिंदे वय 47 हे कापशी येथे हॉटेलमध्ये काम करत होते. त्यांना 2 विवाहित मुली आणि एक अविवाहित मुलगा आहे. मुली आपल्या सासरी नांदतात तर त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त बाहेरगावी असतो. त्यांचे आईवडील कापशी येथे राहत होते. त्याची बायको कांचन वय 45 कधी तिच्या माहेरी पिंपळगाव येथे तर कधी वडगाव येथे राहत असल्यामुळे शिवाजी हे वडगावला बहुतेकदा एकटेच राहत असायचे. त्यांचे आणि त्यांच्या बायको कांचनचे पटत नव्हते, म्हणजे ती पतीला पटवून घेत नव्हती. त्यापेक्षा तिला तिचा चुलत दिल चंद्रकांत धोंडीबा शिंदे वय 44 हा जरा जास्त जवळचा वाटत होता. त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध चालू होते हे इतर कोणाला माहीत नाही असे त्यांना वाटत असले तरी याची कुणकुण अनेकांना लागली होती. पण आपल्या संसाराकडे आणि मुलांकडे बघून शिवाजी तोंड मिटून सारे सहन करत होते. पण त्याची त्या दोघांना मात्र अडचण झाली होती. ते दोघे शिवाजी याचा अडसर दूर करण्यासाठी दबा धरूनच बसले होते. गुरुवार दिनांक 8 मे 2025 रोजी एकादशी निमित्त वडगाव येथील मंदिरात भजन सुरू होते. त्यामुळे शिवाजी शिंदे हे कापशीतील कामे संपवून वडगावला आले. भजन असल्याने ते मंदिराजवळील चौकात रात्री उशिरापर्यंत बसले होते. शिवाजी शिंदे हे त्या दिवशी एकटेच होते. गुरुवारी रात्री 11 नंतर त्यांचा चुलत भाऊ चंद्रकांत धोंडीबा शिंदे हा मंदिराजवळ आला. तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगून त्याने शिवाजी यांना सोबत घेतले. दुचाकीवरून तो त्यांना घेऊन थेट कांचनच्या माहेरी म्हणजे पिंपळगावला घेऊन गेला. पिंपळगाव ही शिवाजी यांची सासरवाडी असल्याने त्यांच्या मनात काही शंका आली नाही. पण डाव काही वेगळाच होता. तिथे कांचनने महिला बचत गटाकडून घेतलेले पैसे कधी परत देणार असे विचारत वाद सुरू केला. तिला काहीतरी कारण काढून भांडण करायचे होते. पुढचे काम करण्यासाठी चंद्रकांत तयारच होता. शिवाजी यांनी तिला पैसे मिळतात देऊन टाकतो असे सांगितले, पण ती काही
ऐकायला तयार नव्हती. वाद वाढला तसा तिने त्याच्यावर हात उचलला. बाजूला तयारीत असलेल्या चंद्रकांतने काठीने हल्ला केला. पाहता पाहता त्या दोघांनी शिवाजीच्या डोक्यात व चेहऱ्यावर काठी आणि लाकडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत शिवाजीचा बळी गेला. त्याचा आवाज कायमचा बंद झाला. पण आता हे प्रकरण अंगलट येऊ नये यासाठी ते दोघे पुरावा नष्ट करण्यासाठी धडपडू लागले. त्यांनी तो मृतदेह मोटारसायकलवर घेतला आणि ते बाहेर पडले. रात्रीच्या काळोखात मृतदेह घेऊन ते निघाले होते. रात्री 2-2:30 वाजण्याच्या सुमारास ते माद्याळ वडगावच्या दरम्यान काशीनाका येथे पोहोचले. तिथे रस्त्याच्या कडेला मृतदेह टाकून तिथून ते पसार झाले. तिने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि त्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.